परमात्मा जीवित मुझको कर दे। सूखी है ये धरती और टूटी है ये आशा, तेरे बिना जी सकेंगे हम, तू ही है मुक्ति दाता। मिट जाएगा हम सबका गम, मेरा ये मन है प्यासा। ओ जीवन जल बहता चल, बहता चल। 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो। महाराष्ट्र रिजनल सर्व्हिस ऑफ कम्युनियन तर्फे सर्वांना प्रेमपूर्वक अभिवादन। मी कुमारी लिओना फुटाडो, यूथ युनायटेड फॉर क्राइस्ट वसई ची सदस्य। प्रिय बंधू भगिनींनो, 23 मे 2021 रोजी आपण पेंटेकॉस्ट सोहळा साजरा करणार आहोत। त्याचीच आध्यात्मिक तयारी म्हणून पुढील 9 दिवस आपण प्रभूच्या सानिध्यात घालवणार आहोत। आता मी रेव्हरंड फादर रॉबिन डायस, वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे चेअरमन व संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीजचे प्रमुख धर्मगुरू व त्यांच्या प्रार्थना संघाचे आध्यात्मिक सल्लागार यांना आमंत्रित करीत आहे। आजची स्तुती व आराधना गिरीज धर्मग्रामातील प्रार्थना संघ करीत आहे। La 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 la। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया 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 हालेलुया। La 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 la। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष देगा, साथ मिलेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया स्तुति गाए हम, यीशु की स्तुति गाए हम। हालेलुया 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 हालेलुया। La 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 la। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया 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 हालेलुया। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वसई धर्मप्रांतातील आणि महाराष्ट्रातील सर्व धर्म प्रांतातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण लवकरच पेंटेकॉस्टचा सोहळा साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने
पूर्वतयारी म्हणून आपण नवदिन भक्ती घेणार आहोत. याला आपण नोव्हेना म्हणत असतो. पेंटेकॉस्टसाठी नोव्हेना सर्वात पहिला नोव्हेना होता. माडीवरच्या खोलीमध्ये मरिया मातेसह शिष्य एकत्र जमलेले असताना जवळजवळ 120 जण तिथं होते. त्यांनी तिथं प्रार्थना केली आणि पवित्र आत्मा येण्यासाठी स्वतःची तयारी केली. मरिया माता त्यांच्या सोबत होती. आज देखील आजपासून पुढील 9 दिवस मरिया माता आपल्या सोबत असणार आहे. म्हणून आपण ह्या आपल्या मरिया मातेची मध्यस्थी ह्या नोव्हेनासाठी मागूया आणि आपण ह्याची सुरुवात नमो कृपापूर्ण मरिये ह्या प्रार्थनेनं आता करूया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ह्या 9 दिवसाच्या ह्या प्रार्थनेमध्ये प्रेज अँड वर्शिप म्हणजे स्तुती आराधना असेल. त्यानंतर पवित्र आत्म्यात ठाई वाढ हे जे पुस्तक लवकरच आपल्या हातामध्ये पडणार आहे ते आता छापलं जात आहे. त्याच्यातील जे विषय आहेत ते आपल्यासमोर सादर केले जाणार आहेत आणि महनीय वक्ते हे सादर करणार आहेत. आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होईल. गेले अनेक वर्ष आपण विविध विषयांवरती प्रबोधनं ऐकत आहोत. ह्या वर्षी आपण ह्या पुस्तिकेतील जे विविध विषय आहेत ते आपण घेणार आहोत आणि आजचा विषय असणार आहे वैयक्तिक प्रार्थना. ही प्रार्थना कशी करावी ह्याच्याविषयी निरूपण करण्यासाठी हेलन डिसिल्वा वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनच्या सक्रिय सभासद आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्या ह्या विषयावरती निरूपण करणार आहेत. तर आता वेळ न गमावता आपण प्रभूची स्तुती आणि आराधना करूया आणि ही करण्यासाठी गिरीज धर्मग्रामातील प्रार्थना संघाचे सभासद आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते ह्या प्रेज अँड वर्शिपची स्तुती आराधना यामध्ये आपल्याला नेतृत्व देणार आहेत. चला तर आपण या प्रार्थनेमध्ये अगदी पूर्ण मनाने सहभागी होऊया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो गॉड इज गुड all the time. and all the time. God is good. God is good all the time. and all the time. God is good. Hallelujah. 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 पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज सुंदर असा क्षण प्रभू येशू ख्रिस्ताने आपणासाठी निवडला आहे. आपणा सर्वांना विविध माध्यमाद्वारे त्याने एकत्रित आणलेला आहे. आपण सर्वजण त्याचे निवडलेले आहोत. त्याचा गौरव, त्याची स्तुती करण्यासाठी आपल्याला त्याने निवडलेला आहे. चांगलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य दिलेलं आहे. तो आज आपणा बरोबर आहे आणि म्हणून सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून पुन्हा एकदा आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्लोरी टू गॉड. थँक्यू जीसस. लव यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मानवी दुर्बलतेमुळे
आपण अनेकदा पापात पडतो. प्रभू येशू ख्रिस्त आपणाला सांगतो की तुम्ही शुद्ध अंतकरणाने माझ्याकडे या. तुमची पाप जरी लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी मी शुभ्र करील. होय, केवळ आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यालाच हे शक्य आहे. आणि म्हणून आपण क्षणभर अगदी शांत शांत होऊया. कळत न कळत घडलेल्या पापांची आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आपण क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने प्रभूला शरण जाऊया. प्रभू, आम्हा पाप्यांवर दया कर. आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. तुझ्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध आम्ही पाप केला आहे. प्रभू, आम्हावर दया कर. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजपासून पुढील 9 दिवस आपण एकत्रित येणार आहोत. आपल्या परमेश्वराचा गौरव, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आपण एकत्रित जमणार आहोत. पेंटेकॉस्ट म्हणजेच 50वा दिवस, ज्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांवर फुंकर घालून त्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण केलं. आणि होय, तोच पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताने आपणाला दिला आहे. Hallelujah. आपणा सर्वांवर देखील त्याने त्याच पवित्र आत्म्याची फुंकर घातलेली आहे. आणि म्हणूनच तर आपण त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभूचा गौरव, प्रभूची स्तुती आणि आराधना करण्यासाठी येथे आलो आहोत. Praise you, Jesus. आणि म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याच्या नावाला उंचवून त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद Praise you, देऊया, Jesus. त्याच्या नावाला आपण Thank you, उंचवूया. Jesus. प्रेज द Thank you, लॉर्ड, Jesus. हालेलुया, Hallelujah. थँक यू जीसस, Glory ग्लोरी to टू गॉड, Thank you, लव यू Jesus. जीसस. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, रोज पहाटे आम्हाला जागवितो. कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. Thank you, Hallelujah. Jesus. Praise Praise you, Lord. you, Worship Jesus. you, Glory, Lord glorify you. Jesus. प्रभू, तुला Thank धन्यवाद you, देतो. Lord. राजांचा तुझी राजा, स्तुती करतो, प्रभूंचा तुला प्रभू. गौरवितो, तुला आमचा उंचवितो. उत्तम कारण सम्राट तू राजांचा प्रभू. राजा आहेस, सर्व तू गौरवास प्रभूंचा पात्र प्रभू असा आहेस. परमेश्वर तू किंवा सर्व प्रभू Thank you, Jesus. अमर्त्य, तू आमचा शक्तिशाली जिवंत असा असा प्रभू प्रभू आहेस. परमेश्वर तुला आहेस. गौरव तुला गौरवितो, असतो. तुला उंचवितो, Hallelujah. प्रभू, तुला Thank you, धन्यवाद Jesus. देतो. Jesus. Thank you, Praise you, Jesus. Jesus. Praise you, Hallelujah. Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या काही दिवसांमध्ये ह्या महामारीमुळे आपण खूप तणावाखाली आहोत. एक भीती जणू निर्माण झालेली आहे. आपण नैराश्याखाली आहोत. परंतु आपण जिवंत देवाचे पुत्र आहोत हे आपल्याला विसरून चालणार नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा वेळी आपली वैयक्तिक प्रार्थना
म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संवाद साधणं, त्याच्या जवळ जाणं, त्याच्याशी एकरूप होणं, हेच आपल्याला करायचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, रोमकरास पत्र अध्याय 8 ओळी 14 ते 15 मध्ये आपण वाचतो, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हालेलुया. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. हालेलुया, हालेलुया. 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 होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला भीती बाळगून चालणार नाही, कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्याने मरणावर विजय मिळविलेला आहे. तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि म्हणूनच आपण त्याला शरण जाणार आहोत. वैयक्तिक प्रार्थनेद्वारे त्याच्याशी संवाद साधणार आहोत. त्याच्याकडे आपल्या वेदना आपण सांगणार आहोत. तो आपल्याशी बोलणार आहे. तो आपल्याला हिंमत देणार आहे, धीर देणार आहे, धाडस देणार आहे, धैर्य देणार आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला काहीच अशक्य नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही शक्य आहे. Yes, आणि Lord. म्हणूनच आपण जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया, त्याची you, स्तुती Jesus. करूया, त्याला Praise you, उंचावूया, Jesus. त्याला Glory गौरवूया. to Lord Praise the Jesus. Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Father. Jesus. Thank you, Praise you, Worship Jesus. you, glory. Glory to God. सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया। तो आओ गाए हम झूम झूम के, करी महिमा उसकी। सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया। तो आओ गाए हम झूम झूम के, करी महिमा उसकी। हालेलुया, 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 हालेलुया। यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण। यीशु ही सच्चा साथी है, वो करते अपना रक्षण। पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं। पूरी करते हैं अपनी इच्छा, प्रेम हमें वह करते हैं। सारी सृष्टि पुकारे, गाए हालेलुया। तो आओ गाए हम झूम झूम के, करें महिमा उसकी। हालेलुया, 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 हालेलुया। Praise the Lord. Praise Thank you, the Lord. Jesus. Thank you, Lord. Glory Thank to you, God in the Jesus. highest. धन्यवाद. We love you, Jesus. प्रभु आम्ही तुला Lift धन्यवाद up your name on high. We देतो. give you glory. कारण तू Hallelujah, सर्वश्रेष्ठ hallelujah. परमेश्वर. होय प्रभू येशू Praise you, ख्रिस्ता, Jesus. तू आमचं Thank you, उत्तम Lord. मेंढपाळ आहेस. सर्व आम्हाला काही कसलीही भीती सर्व वाटणार नाही प्रभू येशू सर्व ख्रिस्ता. परमेश्वर, तू तू सदोदित डॉक्टर आम्हाबरोबर आहेस, आहेस. डॉक्टर तू आहेस, सामर्थ्यशाली प्रभू, आहेस. प्रभू, तू किती शक्तिशाली आहेस. तू सामर्थ्यभर सर्वांहून श्रेष्ठ भरलेला आहेस. असा प्रभू Thank you, आहे. Jesus. Thank you, Praise you, Jesus. Jesus. Praise you, Glory to Jesus. God. Glory to God. Hallelujah. 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 होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आपण उंचावलेला आहे, त्याला गौरव दिलेला आहे, त्याची स्तुती केलेली आहे. आणि आता ह्या क्षणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे शरण जाणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये आपणा समोर हजर आहे. आपण सर्वजण त्याला नतमस्तक होऊया, आदराने त्याला वंदन करूया.
प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 50वा दिवस म्हणजेच पेंटेकॉस्टचा दिवस. पेंटेकॉस्टच्या दिवशी ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्यासारखा सुसाट्याचा वारा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ह्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त आपणावर त्याचा पवित्र आत्मा पाठवू इच्छित आहे. आपण अगदी आपल्या हृदयाचे दार उघडूया. त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार होऊया आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विनवूया की प्रभू, तुझा पवित्र आत्मा तू आम्हावर पाठव. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला दे. पवित्र आत्म्याने आम्हाला परिपूर्ण कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव आम्हावर कर प्रभू, आणि आम्हाला देखील पवित्र आत्म्याद्वारे तुझं कार्य करण्यास विशेष कृपा दे. ये पवित्र आत्म्या ये, तू आम्हावर ये, सर्व शक्तीने ये. आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर. हे पवित्र आत्म्या, तुझी कृपा घेऊन ये. आमच्यावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ये पवित्र आत्म्या ये, तुझ्या सामर्थ्याने ये, तुझ्या सर्व शक्तीने तू आम्हावर ये. यीशु की आत्मा कृपा अपनी बरसाओ. यीशु की आत्मा आओ, कृपा अपनी बरसाओ. पवित्र आत्मा आओ. पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा आओ, पवित्र आत्मा आओ. हे पवित्र आत्म्या,
तुझ्या सामर्थ्याने तू आम्हावर ये. आम्हा सर्वांना तू चांगलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य दे. आज आम्ही आमच्या बंधू भगिनींसाठी प्रार्थना करीतो. तू त्यांना आरोग्य दान दे. ये पवित्र आत्म्या, आकर तू हमको भर दे. आत्मा अपनी सामर्थ्य से. आकर तू हमको भर दे. आत्मा अपनी सामर्थ्य से. पवित्र आत्मा आओ. 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 हे पवित्र आत्म्या, आम्हाला धैर्याचा आत्मा दे. आम्हाला धाडस दे. कैवारी पवित्र आत्मा आम्हावर ये. आम्हाला हिम्मत दे. चंगा तू हमको कर दे. आत्मा हमको तू भर दे. चंगा तू हमको कर दे. आत्मा हमको तू भर दे. पवित्र आत्मा आओ. 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 Oh, come Holy Spirit, come, oh Holy Spirit, come. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. राजासनावर बसलेला प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं तेजमय रूप पहा. त्याच्या स्मित हास्याकडे पहा. तो आपणाशी बोलू इच्छितो. आपल्या हृदयाची कान उघडे करा. त्याची वाणी ऐका. त्याच्या जवळ या. होय, हाच तो प्रभू येशू ख्रिस्त, जो राजांचा राजा आहेस, ज्याला काहीही अशक्य नाही, ज्याला सर्व काही शक्य आहे. अशा या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पूर्णपणे शरण होऊया. त्याच्याशी आपण संवाद साधूया. त्याच्याशी आपण एकरूप होऊया आणि अगदी अंतःकरणापासून, हृदयापासून आपल्या राजाला, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला, जो आपला तारणारा आहे, त्याला आराधना देऊया.
मरण आमच्या ख्रिस्ताकडून राजासनावर बसलेल्या देवाकडून गौरव स्तुती वैभव ज्ञान सन्मान सामर्थ्य बळ देवाची आहेत सदा सर्वदाही देवाची आहेत सदा सर्वदाही देवाची आहेत सदा सर्वदाही आमेन. मुक्त आम्ही ख्रिस्तामध्ये प्रबळ हो ऐक्यामध्ये जगाला सांगू गौरव स्तुती वैभव ज्ञान सन्मान सामर्थ्य बळ देवाची आहेत सदा सर्वदाही देवाची आहेत सदा सर्वदाही देवाची आहे सदा सर्वदाही आमेन. शांततेत प्रभूचा शब्द त्याचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये ऐकूया. प्रभू आपल्याशी बोलत आहे. माझ्या प्रिय मुलांनो मुलींनो, मी केवळ तुमच्यामध्ये या भाकरीच्या रूपामध्ये तुमच्या समोर आहे इतकंच नव्हे, तुम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करत आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्या सोबत सदैव असेन असे प्रभू म्हणतो. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 आभारी गिरीज प्रार्थना संघ. वैयक्तिक प्रार्थना ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या आध्यात्मिक जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. त्याविषयी निरूपण करतील वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनच्या सक्रिय सभासद सौ हेलेन डिसिल्वा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण लवकरच पेंटेकॉस्टचा महासोहळा साजरा करणार आहोत आणि त्यासाठी जी नवदिन भक्ती होणार आहे त्याच्या पहिल्या सत्रासाठी मी वसईतील त्याचबरोबर अखिल महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू भगिनींचे ख्रिस्तामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या पहिल्या सत्राचा विषय आहे वैयक्तिक प्रार्थना. काही वर्षांपूर्वी आमच्या सिस्टर ट्रिझा यांनी मला संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या जीवनावरील पुस्तकातील काही पानं ट्रान्सलेशनसाठी दिली होती. त्याचा मजकूर असा होता की संत फ्रान्सिस ऑफ असिसी
आपल्या वैयक्तिक प्रार्थनेसाठी डोंगरावरील एका गुहेमध्ये जात असत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीसुद्धा जात असत. आणि त्या गुहेमध्ये ते दिवसच्या दिवस, कधीकधी आठवडेच्या आठवडे त्या प्रार्थनेमध्ये तल्लीन झालेले असताना त्या संपूर्ण पर्वतावर परमेश्वराचं अनोखं असं एक वैभव उतरून येत असे आणि तो संपूर्ण पर्वत तेजाळून जात असे, अशी साक्ष त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेली होती. हे वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये असा विचार आला की अरे बापरे, वैयक्तिक प्रार्थनेचा हा एवढा मोठा पल्ला कोण कसं काय गाठू शकेल? हे बाबा सगळे संत लोक, आपल्याला काही हे जमणार नाही. परंतु नंतर असाही एक विचार आला की प्रवास कितीही मोठा असो, परंतु त्याची सुरुवात आपण टाकलेल्या पहिल्या पावलानेच तर होत असते. तर आज आपण पाहूया की वैयक्तिक प्रार्थनेचा हा जो प्रवास आहे तो कधी, कसा आणि कुठवर, आणि त्याच्यामध्ये कोणते अडथळे आपल्याला येतात, त्याच्यावर आपण आज थोडंसं चिंतन करणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाहूया की प्रार्थना हा जो शब्द आहे किंवा ही जी संकल्पना आहे, कधीकधी आपण प्रार्थना असं म्हटल्यानंतर काहीतरी एक ओझं आपल्या काळजावर येतं किंवा काहीतरी एक कर्तव्य निभावून नेणं असा एक फील येतो. तर मी ह्याच्या मागच्या कारणाचा थोडासा धांडोळा घेतला. तर त्याच्यात मला असं जाणवलं की लहानपणी आपण प्रार्थना तोंडपाठ करीत असताना आपल्याला घ्यावे लागलेले कष्ट किंवा त्याच्यामध्ये झालेल्या चुका आणि त्यामुळे आपल्याला इतरांकडून किंवा आपल्या शिक्षकांकडून मिळालेली शिक्षा, या ज्या सगळ्या आठवणी त्याला चिकटलेल्या असतात. माझाच एक अनुभव छोटासा सांगते तुम्हाला. खरं म्हणजे आमच्या घरामध्ये रोजरीची प्रार्थना नित्यनियमाने होत असे, त्यामुळे मला सगळ्या प्रार्थना तोंडपाठ येत होत्या. एक दिवस आमच्या शाळेमध्ये, आमच्या वर्गामध्ये एक सिस्टर आल्या आणि त्यांनी मला नमस्कार हे राणी ही प्रार्थना म्हणायला सांगितली. मी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आणि अचानक माझं लक्ष त्यांच्या भारदस्त अशा चेहऱ्याकडे गेलं आणि मी गर्भगळीत झाले आणि मी प्रार्थना म्हणायची थांबले आणि माझ्या हातावर सपासप छड्या पडल्या. ही जी दुखरी आठवण आहे, त्यामुळे कधीकधी आपल्याला या प्रार्थनेचं एक वजन किंवा ओझं वाटतं. परंतु आज आपण ही जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, जो आपला अँगल आहे, तो पूर्णतः बदलणार आहोत. त्यासाठी पवित्र आत्म्याचं सहाय्य आपण मागणार आहोत. प्रार्थना म्हणजे बाळाने आपल्या बोबड्या बोलांनी आपल्या आईवडिलांशी केलेला वार्तालाप किंवा प्रियकर प्रियसी ह्यांनी एकमेकांच्या सहवासामध्ये घालवलेले प्रीतीचे उत्कट क्षण, किंवा तुम्ही पाहिलेले असतील की अनेक वर्ष संसार केलेलं एखादं वृद्ध जोडपं आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांच्या सहवासात बसलेलं असतं, परंतु त्यांच्यामध्ये एकही शब्द किंवा कोणताच संवाद नसतो, की त्यांच्यामध्ये चाललेला असतो निशब्द नीरव असा सुखसंवाद. ही सर्व उत्कटता जेव्हा आपण आपल्या निर्मात्याच्या सहवासामध्ये अनुभवतो, तीच तर आहे वैयक्तिक प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येक मातेला एक सुंदरसा अनुभव येतो. तो म्हणजे जेव्हा बाळ स्तनपान करीत असतं त्यावेळेला भले ते मुखाने दूध पित असतं, परंतु त्याची नजर आपल्या आईच्या चेहऱ्यावर खिळलेली असते. जणू काही दुधापेक्षा जास्त ते आपल्या आईचं रूप आपल्या काळजामध्ये साठवत असतं. आपण सुद्धा आपल्या निर्मात्यासमोर जेव्हा बसतो आणि त्या प्रियकराचं रूप आपल्या काळजामध्ये साठवत असतो, तीच वैयक्तिक प्रार्थना. जो प्रियकर आपल्याला सांगत असतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. या पृथ्वी तलावर आपला जन्म होण्या अगोदर ज्याच्या काळजामध्ये आपला पहिला जन्म झाला, ज्याने आपलं नाव त्याच्या तळहातावर कोरून लिहिलेलं आहे आणि जो आपल्याला परोपरीने सांगत असतो, मी तुझ्याबद्दल
मिसर खंडादाखल दिलेला आहे, मी सबा आणि कूश दिलेले आहेत, आणि लागली तर मी मनुष्य देईन, मी राष्ट्रीय देईन, तुझ्या जीवाबद्दल मी काहीही द्यायला तयार आहे, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुला कधीच टाकणार नाही, मी तुला कधीच अंतरणार नाही, मी तुला कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही. अशा या प्रियकराच्या परिपूर्ण प्रीतीला दिलेला प्रतिसाद म्हणजे वैयक्तिक प्रार्थना. एकदा का आपण त्या अमृताची गोडी चाखली की आपण कधीच मागे वळून पाहूच शकत नाही. आता या वैयक्तिक प्रार्थनेची गरज काय आहे ते आपण पाहूया. योहान 15:5 येशू म्हणतो की मीच द्राक्षवेल आहे आणि तुम्ही सर्वजण फाटे आहात, आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला आपल्या आपण काहीच करता येत नाही. फाट्याचा जन्मच मुळी वेलामध्ये राहण्यासाठी झालेला असतो आणि त्याच्याकडून जीवनरस शोषून विपुल जीवन एन्जॉय करण्यासाठी आपला जन्म असतो. येशू हा देवपुत्र होता, स्वयंपूर्ण होता, स्वयंभू होता, परंतु तरीही तो वेळोवेळी प्रार्थनेसाठी जात असे. वेळोवेळी अगदी गर्दीला टाळून आपल्या शिष्यांनासुद्धा मागे सोडून तो पित्याच्या सहवासामध्ये जाऊन बसत असे. पित्याची समक्षता त्याला श्वासा इतकीच प्रिय होती, श्वासा इतकीच निकडीची वाटत होती. म्हणूनच तर जेव्हा क्रुसावर टांगलेला असताना जेव्हा त्याला पित्याचा सहवास जाणवला नाही तेव्हा तो विव्हळला आणि तो म्हणाला, बापा तू मला का सोडून दिलेला आहेस? देवपुत्र असून सुद्धा ज्याला प्रार्थनेची आणि पित्याच्या सहवासाची इतकी गरज भासते, तर आपण तर मर्त्य माणसं आहोत, आपण किती प्रार्थना करायला हवी. आता ही प्रार्थना कधी करावी ते आपण पाहूया. तेसलोनिकाकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये संत पौल आपल्याला सांगतो की निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. आता तुम्हीच मला सांगा की कोणी निरंतर प्रार्थना कशी काय करू शकतो? आणि विशेषतः आम्ही गृहिणी, आम्ही जर निरंतर प्रार्थना करण्यासाठी त्या ऑल्टरसमोर बसलो तर मग स्वयंपाक पाणी घरदार संसार त्याचं काय होणार? मग संत पौल आपल्याला असं का सांगतो ते आपण जरा पाहूया. इस्रायली जनतेला निर्गमाच्या पुस्तकामध्ये 16व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की इस्रायली जनतेला जेव्हा भूक लागली तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी आकाशातून मान्नाचा वर्षाव केला आणि त्यांना सूचना दिल्या की रोज पहाटे सूर्योदयापूर्वी जाऊन ती मान्ना तुम्ही गोळा करा आणि एका दिवसाला पुरेल इतकीच ती गोळा करा. आणि सूर्योदयापूर्वीच जा, कारण पुन्हा तिथे असं लिहिलेलं आहे की सूर्याच्या उष्णतेने ती मान्ना वितळून जात असे. आता असं पाहूया की आपला परमेश्वर इतका सर्व समर्थशाली आहे, सामर्थ्यवान आहे की तो आपल्या लाडक्या इस्रायली जनतेला सांगू शकला असता की माझ्या लाडक्या लोकांनो, तुम्हाला भूक लागली आहे, ठीक आहे, तुम्ही आपल्या राहुटीमध्ये एक कणगी तयार करून ठेवा आणि झोपी जा. मी रात्री तुमची ती कणगी ओतप्रोत भरून टाकीन आणि मग एन्जॉय करा 2 महिने 3 महिने. परंतु त्याने तसं केलं नाही. त्याने रोज सकाळी त्यांना मान्ना गोळा करण्यासाठी बाहेर यायला सांगितलं, ते प्रयत्न त्यांना करायला सांगितले, कारण रोज रोजच्या त्या भेटीने खुद्द परमेश्वर त्या इस्रायली जनतेशी एक वैयक्तिक नातं प्रस्थापित करू इच्छित होता. ह्यासाठीच आपण सुद्धा भल्या पहाटे आपल्या वैयक्तिक प्रार्थनेला सुरुवात करावी. कारण प्रिय बंधू भगिनींनो, उगवणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी कोणती आव्हानं घेऊन आलेला आहे, कोणते प्रश्न, कोणत्या समस्या घेऊन आलेल्या आहेत याची आपल्याला काहीच कल्पना नसते. परंतु जेव्हा आपण सकाळी उठून तो कृपेचा मान्ना गोळा करतो
आणि त्या कृपेच्या बळावर आपण जेव्हा त्या सर्व आव्हानांना सामोरे जातो त्यावेळेला खुद्द परमेश्वर आपल्याबरोबर असतो आणि त्या दिवसाचं युद्ध तो आपल्यासाठी लढत असतो. यहोशवामध्ये सांगितलेलं आहे, इतिहासाच्या दुसऱ्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, स्तोत्रामध्ये ठिकठिकाणी सांगितलेलं आहे की परमेश्वर म्हणतो युद्ध तुझं नव्हे तर युद्ध माझं आहे. आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर पराक्रमी वीरासारखा आपल्याबरोबर असतो, आपल्यासाठी लढत असतो. परमेश्वर लढतो आणि आपण विजयी होतो. म्हणून वैयक्तिक प्रार्थनेला नेहमी सकाळी सुरुवात करायची असते. काही जण आपल्याला सांगतात की आम्ही संध्याकाळी प्रार्थना करतो, आम्हाला संध्याकाळी प्रार्थना करायला आवडते. परंतु मित्रांनो, संध्याकाळची प्रार्थना ही आभाराची किंवा समारोपाची प्रार्थना होऊ शकते. सकाळी कृपेचा मान्ना गोळा केल्यानंतर ती कृपा आपण आत्मसात करतो. परमेश्वर संपूर्ण दिवस आपल्याबरोबर आहे ही जाणीव आपल्याबरोबर असते आणि मग संध्याकाळी परमेश्वराने आपल्यासाठी जे जे काही केलेलं आहे त्याचे आभार आपण मानत असतो. म्हणजे संपूर्ण दिवसभर त्याच्या समक्षतेमध्ये आपण जगत असतो. हीच तर निरंतर प्रार्थना करणं आहे. आणि संत पौलांनी सांगितलेलं हे वचन इथे पूर्णत्वास येतं की निरंतर प्रार्थना करा. आता आपण या प्रार्थनेसाठी किंवा वैयक्तिक प्रार्थनेसाठी काही प्रॅक्टिकल टिप्स पाहणार आहोत. या प्रार्थनेसाठी जागा कोणती असावी, देहस्थिती कशी असावी याच्यावर आपण थोडा विचार करूया. तुम्ही प्रियकर प्रियसींना पाहिलेलं असेल की ते वर्दळीच्या जागी कधी बसत नाहीत, तर ते निवांत जागा शोधतात आणि त्या ठिकाणी ते एकमेकांच्या सहवासामध्ये बसतात. आपण सुद्धा आपल्या परमेश्वराच्या सहवासामध्ये बसण्यासाठी एखादी निवांत, जिथे वर्दळ नाही, जिथे कोणी येत जात नाही अशी जागा निवडावी. आणि देहस्थिती, कोणी आसन मांडी घालू शकतो, कोणी गुडघे टेकू शकतं किंवा कोणी आराधनेमध्ये लोटांगण घालू शकतं. परमेश्वर जशी ज्याला प्रेरणा देईल तशा प्रकारे आपण ते करू शकतो. परंतु एक पथ्य मात्र आपण पाळायला पाहिजे, ते म्हणजे झोप येऊ नये. कारण झोप, विशेष करून वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेला आलेली झोप हे सैतानाचं मोठं हत्यार असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी जागा आपण निवडलेली आहे ही पवित्र पाणी शिंपडून आशीर्वादित करून घ्यायला विसरू नका. आता पाहूया की प्रार्थना कशी करावी, वैयक्तिक प्रार्थना कशी करावी. रोमकरास पत्र 8 अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये सांगितलेलं आहे की यथायोग्य प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नसते, तेव्हा आत्मा अनिर्वच्च कण्हण्याने आपल्यासाठी आपल्याद्वारे मध्यस्थी करत असतो, प्रार्थना करीत असतो. आपल्या अशक्तपणामध्ये तो आपल्याला हातभार लावत असतो. म्हणून प्रार्थनेच्या सुरुवातीलाच आपण पवित्र आत्म्याचं सहाय्य मागावं, मरिया मातेची मध्यस्थी मागावी. आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की प्रार्थनेसाठी जाल तेव्हा खोलीच्या दारं खिडक्या बंद करा. याला एक दुसरा अर्थ आहे मित्रांनो, तो म्हणजे आपण आपल्या शरीराची जी दारं खिडक्या आहेत, म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती आपण आशीर्वादित करून घ्यावी आणि आपल्या रक्षक दूताला सांगावं की ह्या माझ्या पंचेंद्रियांवर तू पहारा कर. कारण हे सर्व पवित्र आत्म्याचं, मरिया मातेचं आणि रक्षक दूतांचं सहाय्य मागितल्याशिवाय आपली वैयक्तिक प्रार्थना पुढे चालू शकत नाही. कारण मानवी प्रयत्नांनी केलेली कोणतीही गोष्ट खूप काळ किंवा फार काळ चालू राहू शकत नाही. आता प्रश्न पडतो, विशेष करून जे प्रथमच प्रार्थना करू इच्छितात, वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जाऊ इच्छितात, त्यांना प्रश्न पडतो की या प्रार्थनेचा नेमका फॉर्मॅट काय किंवा काय मेथड वापरावी किंवा कोणत्या पायऱ्या असतात. तर प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा बाळ आपल्या डॅडींशी बोलतं, आईवडिलांशी बोलतं, तेव्हा कोणता फॉर्म्युला वापरतो का किंवा कोणती मेथड किंवा कोणत्या पायऱ्या वापरतो का? नाही, तो उत्स्फूर्तपणे आपल्या आईवडिलांशी बोलत असतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रिय पित्याशी, आपल्या परमेश्वराशी, आपल्या निर्मात्याशी आपण उत्स्फूर्तपणे बोलू शकतो. त्यासाठी हार्ड अँड फास्ट असा फिक्स कोणताही फॉर्म्युला नाही आहे. परंतु वैयक्तिक प्रार्थनेमध्ये मुद्दे कोणते असावे हे मात्र आपण
त्याचं विवेचन करू शकतो ते म्हणजे आपण रोजरी करू शकतो, गौरव स्तुती आणि आभार, त्यानंतर आराधनेमध्ये जाऊ शकतो, त्यानंतर बायबल वाचन करू शकतो, एखादं स्तोत्र घेऊन ते प्रत्येक वचन आपल्या जीवनामध्ये कसं परमेश्वराने यशस्वी केलेलं आहे, सफळ केलेलं आहे, त्याच्यावर आपण चिंतन करू शकतो, किंवा उगवलेला संपूर्ण दिवस आपण परमेश्वराला अर्पण करू शकतो, उत्स्फूर्तपणे संवाद करू शकतो. आपण आपल्या मित्राशी ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे आपल्या येशूशी, आपल्या परमेश्वराशी आपण बोलू शकतो. शरीर, मन आणि आत्मा ह्यामध्ये त्याचा स्पर्श आपण जाणवू शकतो. ही आहे वैयक्तिक प्रार्थना. अशा प्रकारे आपण वैयक्तिक प्रार्थना करू शकतो. आता यामध्ये अनेक अडथळे पण येतात. ते आपण अडथळे कोणते आहेत ते पाहूया. मी माझ्या अनुभवाचं एक उदाहरण देते. मी अनेक वेळेला पोट्टाला जाऊन आले किंवा एखादं सेमिनार मी अटेंड केलं की माझ्यामध्ये वैयक्तिक प्रार्थना करण्याची अनिवार्य उर्मी उसळून येत असे. आणि मग मी आरंभशुराप्रमाणे वैयक्तिक प्रार्थनेला बसत असे. सुरुवातीला ठीक आहे, परंतु काही दिवसांनी मला पोकळी जाणवत असे. कृपेचा काही अनुभवच येत नाही, काही जाणवतच नाही, आणि म्हणून मग मी प्रयत्न सोडून देत असे. असं अनेक वार झालं. परंतु एकदा मी एका प्रवचनामध्ये अविलाच्या संत तेरेजा यांचे वैयक्तिक प्रार्थनेवरचे विचार ऐकले आणि त्याच्यावर थोडा अभ्यास केला. त्यांनी वैयक्तिक प्रार्थनेच्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. किंवा बागेला आपण पाणी घालतो, जणू काही आध्यात्मिक बागेला कृपेचं पाणी सिंचन करावं, ह्यासाठी 4 अवस्थांमधून आपल्याला जावं लागतं. त्या अवस्थांचं रूपक त्यांनी वापरलेलं आहे. ते कसं ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे आपण विहिरीतून बादलीने पाणी उपसणं आणि ते बागेला घालणं. यामध्ये खूप कष्ट असतात, परंतु थोडंसंच पाणी असतं. आणि दुसरी अवस्था असते, ही आपल्याला सुरुवातीला प्रत्ययाला येते, की आपण बसतो, सकाळी अलार्म लावून 3 वाजता किंवा जी काही वेळ असेल ती उठतो, बसतो, परंतु अगदी थोडाच कृपेचा अनुभव येतो. ही पहिली अवस्था. त्यानंतर जर त्यातही आपण टिकून राहिलो तर आपल्याला नंतर विहिरीवर हात रहाट असतो, त्या चक्राने आपण पाणी काढतो. त्यावेळेला आपल्याला कष्ट थोडे कमी पडतात, परंतु थोडं जास्त पाणी मिळतं, कृपेचं थोडं जास्त पाणी मिळतं. त्यानंतरचा आहे विजेचा पंप आपण लावतो. त्यामध्ये आपल्याला थोडा खर्च करावा लागतो, कष्ट कमी असतात, परंतु पाणी भरपूर असतं. आणि मग शेवटची 4थी अवस्था असते की आपण त्याच्या समक्षतेत बसताबरोबर आकाशातून कृपेच्या जलधारांचा वर्षा होतो. इथे शून्य कष्ट करावे लागतात, परंतु मुबलक पाणी मिळत असतं. अशा प्रकारे या 4 अवस्था संत फ्रान्सिस किंवा 4थी जी अवस्था आहे, या अनेक संतगणांनी अनुभवलेली आहे. प्रिय भाविकांनो, आपण वैयक्तिक प्रार्थनेच्या या प्रवासामध्ये सुरुवात करतो आणि जेव्हा असा एक पडाव येतो की जेव्हा आपल्याला पोकळी जाणवते किंवा काहीच शुष्कता किंवा कोरडेपणा जाणवतो, तेव्हा सोडून देऊ नका, प्रयत्न सोडून देऊ नका. त्यावेळेला समजून घ्या की तुम्ही पहिली पायरी लीलया पार पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो टिकून राहील तो आणखीन पुढे जातो, आणखीन कृपा मिळवतो. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये अडथळे येणार, भरपूर अडथळे येणार, कारण सैतान सहजासहजी आपलं सावज सोडून देत नाही. तो मागे लागतो, तो आपल्या हातातून, त्याच्या हातातून आपल्याला निसटू देत नाही. हर एक प्रकारे हल्ला करतो. ते म्हणजे सर्वात प्रथम पहिला हल्ला म्हणजे आपल्याला वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेला हमखास झोप येणार. अंथरुणावर पडल्यानंतर झोप नाही, तळमळणार रात्रभर, परंतु प्रार्थनेसाठी उठा, प्रार्थनेसाठी बसा, हमखास झोप येणार. हा पहिला हल्ला. त्यानंतर मग काही नुकसान होईल, काही खोटे आळ येतील, कोणीतरी त्रास देण्यासाठी उपटेल, नाहीतर मग चिडचिड होईल. अशा प्रकारे अनेक हल्ले तो करील, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जो टिकून राहील तो विजयी होतो. आणि मग अशा या वैयक्तिक प्रार्थनेची किमया काय असते किंवा फलित काय असते किंवा बक्षीस काय असते ते आपण पाहूया. संत फ्रान्सिस ऑफ असिसी किंवा अविलाच्या संत तेरेजा, पाद्री पियो किंवा इतर जे संतगण आहेत, त्यांनी वैयक्तिक प्रार्थनेची जी कृपा अनुभवली ती आपण सामान्य माणसं सुद्धा अनुभवू शकतो, यावर विश्वास ठेवा. वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपल्याला न ढळणारी अपार अशी शांती लाभत असते.
प्रार्थनेमध्येच अशा प्रकारे वाढलेली माझी एक मैत्रीण आहे. तिला अगदी ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा 3-4 केमो तिच्या झाल्या होत्या. डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा झाला होता. परंतु तिच्या ओठावरचं स्मितहास्य आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज तसूभरसुद्धा कमी झालं नव्हतं. आणि ती मला म्हणाली की हेलन, जेव्हा माझा तो रिपोर्ट माझ्या हातामध्ये आला, ती बातमी प्रथम मला समजली, तेव्हा काळजाचा एक ठोकासुद्धा चुकला नाही. प्रिय भाविकांनो, प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वैयक्तिक प्रार्थनेतून अशी अढळ शांती आपल्याला मिळत असते. त्यानंतर मिळते ती अपार करुणेने भरलेलं हृदय आणि आपल्या येशू ख्रिस्ताची प्रेमळ नजर आपल्याला लाभते. यापूर्वी आपण इतरांची दुःख पाहून आपल्याला काहीच वाटत नसते, जणू काही आपलं हृदय दगडाचं असतं. परंतु जेव्हा आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्याच्या समक्षतेमध्ये बसतो, जेव्हा आपल्याला ती कृपा हळूहळू लाभत असते, त्यावेळेला आपण इतरांवर प्रेम करू लागतो, त्या गरिबांवर प्रेम करू लागतो, त्या दुःखाशी आपण समरूप होऊ लागतो, गरिबांसाठी आपण मूठ उघडतो. आणि बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये FDs करून ठेवण्यापेक्षा आपल्याला गरिबांना मदत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान मिळतं ते आपल्याला अपार आनंद देऊन जातं. हे प्रार्थनेचं फलित आहे, ही प्रार्थनेची किमया आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्याही मुखवट्याची गरज लागत नाही. पूर्वी आपण काय करायचो की आपली विवंचना, आपल्या ज्या चिंता आहेत, आपले प्रश्न आहेत, आपली आर्थिक स्थिती आहे, ती लपवण्यासाठी, इतरांपासून लपवण्यासाठी अनेक प्रकारचे मुखवटे धारण करून आपण समाजामध्ये फिरत असतो. परंतु वैयक्तिक प्रार्थनेमध्ये कृपा लाभल्यानंतर त्या मुखवट्यांची आपल्याला गरज भासत नाही. कारण मला आरपार जाणणारा, किंबहुना माझ्या जन्मापासून मला जन्माच्याही अगोदरपासून मला ओळखणारा माझा परमेश्वर, माझी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती पुरेपूर जाणणारा आणि एखाद्या प्रसंगी मी अशी का वागले, माझ्या हातातून अशी चूक का झाली, काय माझी मजबुरी होती, हे माझ्यापेक्षाही जास्त समजून घेणारा आणि मला क्षमा करणारा माझा परमेश्वर जेव्हा मला स्वीकारतो, तेव्हा मुखवटे धारण करून इतरांनी मला स्वीकारावं यासाठी धडपड करण्याची गरज आपल्याला भासत नाही. एकदा परमेश्वराने आपल्याला स्वीकारले याचं डीप कन्व्हिक्शन आपल्याला मिळाल्यानंतर समाजाने मला स्वीकारो किंवा नाकारो याचा आपल्याला फरक पडत नाही. मी जो आहे तो आहे, या आनंदामध्ये आपण जीवन जगतो. या ठिकाणी माझं एक खाजगी उदाहरण, खूपसं खाजगी आहे तरी पण तुमच्याशी शेअर करू इच्छिते, कारण त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. विशेष करून माझ्या बहिणींसाठी त्याचा फायदा होणार आहे म्हणून मी सांगते. मला घर बांधण्यासाठी मला माझं सगळं सोनं अवघ्या या एका वेडिंग बँड शिवाय दुसरं सगळं मला विकावं लागलं. परंतु त्यानंतर प्रश्न आला की जेव्हा लग्नसराईचा समय यायचा किंवा सणासुदीचे दिवस यायचे, त्यावेळेला मी प्रचंड अस्वस्थ होत असे. कारण नात्यामध्ये लग्न आहे, जवळ लग्न आहे, कशाप्रकारे जायचं, अंगाखांद्यावर घालण्यासाठी काही नाही, सणाला कसं जायचं, ह्या विवंचनेमध्ये मी असायची. आणि मग मी काय करायची मित्रांनो, की मी इमिटेशन ज्वेलरीच्या शोधामध्ये फिरायचे. अगदी हुबेहूब, अगदी अस्सल सोन्यासारखी दिसणारा एखादा दागिना वगैरे मी शोधत फिरत असे. आणि एकदा असा एक क्षण आला की प्रभूने मलाच सांगितलं, हे तू का करतेस, कोणी स्वीकारावं म्हणून हे तू करतेस. मी तर तुला स्वीकारलेलं आहे, तू जशी आहे तशी मी तुला स्वीकारलेलं आहे. आणि खरोखर माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, त्या एका क्षणी मी त्या सगळ्या बंधनातून मुक्त झाले. खरं तर स्वतःची एक खोटी प्रतिमा समाजापुढे तयार करायची आणि ती जपायची ही फार कठीण गोष्ट आहे. इट्स व्हेरी कन्झ्युमिंग.
ते मी सोडून दिलं. सोन्याची गरज भासू लागली नाही. आणि खरं सांगते, या एका मौल्यवान दागिन्याशिवाय दुसऱ्या कोणत्या दागिन्याची गरज मला आता भासत नाही. आता ऐपत आहे, परमेश्वराच्या कृपेने आता ऐपत आहे, परंतु सोनं खरेदी करण्याची निकड संपून गेलेली आहे, गरज संपून गेलेली आहे. कारण मुखवटे टाकून देऊन आता निखळ स्वच्छ जीवन जगण्याची कृपा मला वैयक्तिक प्रार्थनेमधून मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला आंतरिक आरोग्याचा लाभ होतो. आपल्याला ठाऊक आहे की साक्रामेंतामधून प्रभूची आरोग्यदायी कृपा अविरतपणे वाहत असते. परंतु आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण तिथे जाऊ शकत नाही. आपण तिथे जाऊ शकत नाही, परंतु तो तर इकडे येऊ शकतो. शिष्यांनी बंद केलेली दारं खिडक्या त्याला रोखू शकली नाहीत, तर आपण ज्या ठिकाणी वैयक्तिक प्रार्थनेमध्ये बसलेलो आहोत तिथे उपस्थित राहणं त्याला अशक्य आहे काय? तो येतो. तो आपल्याला विपुल जीवन देण्यासाठी तिथे उपस्थित राहतो. माझ्या जीवनामध्ये असेच काही क्लेशकारक दुखऱ्या जखमा होत्या आणि प्रार्थनेमध्ये आल्यानंतरसुद्धा जणू काही मी त्या कडिकुलपामध्ये बंद केल्या होत्या. जणू एखाद्या आपल्या घरामध्ये एखादी अडगळीची खोली असावी आणि बाहेरून आपण त्याला लॉक मारून अगदी बाहेरून रंगरंगोटी करून मुलामा करून ती सजवून ठेवावी, त्याप्रमाणे. आणि प्रकटीकरणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 20वं वचन आपल्याला सांगतं की मी दाराशी उभा आहे आणि दरवाजा ठोठावत आहे. जो माझ्यासाठी दार उघडेल त्याच्याबरोबर मी आत येऊन भोजनास बसेन. मी माझ्या जीवनामध्ये घराचा जणू काही माझ्या जीवनाच्या घराचा मुख्य दरवाजा उघडला होता आणि त्याला मी सांगत होते की येशू, या घरामध्ये तू कुठेही फिरू शकतोस, फक्त या खोलीमध्ये तू जायचं नाहीस. आणि येशू म्हणतो की नाही, मला तिथेच जायचं आहे. मी प्रभूला म्हणाले की माझं इतकं घर सुंदर आहे बघ, टापटिपीने बसवले, किंवा बागेत जाऊन बस, किती सुंदर बाग मी सजवलेली आहे, तिथे बस. प्रभू म्हणतो नाही, मला त्या खोलीमध्ये जायचं आहे. मग मी प्रभूला म्हणाले, प्रभू तिथे अंधार आहे. प्रभू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. नंतर प्रभूला म्हणाले की नाही रे प्रभू, तिथे माझ्या सगळ्या जखमा आहेत, दुखऱ्या आठवणी आहेत. आणि माझा प्रभू मला म्हणाला की मीच तो तुझा परमेश्वर, तुझ्या सगळ्या जखमा बऱ्या करतो. आणि प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक दिवस ती कृपा मी स्वीकारली आणि खरोखरच त्या माझ्या जीवनाच्या दुखऱ्या आठवणी, दुखऱ्या वेदना निघून गेल्या. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे की फगिव्ह अँड फॉरगेट. आपण क्षमा करू शकतो, ते काही खूपसं खरं नाही आहे मित्रांनो. कारण आपण फगिव्ह करू शकतो, आपण क्षमा करू शकतो, परंतु आपण विसरू शकत नाही. त्या आठवणी राहतात आणि ते नॉर्मल आहे. परंतु त्या आठवणींच्या बरोबर जी वेदना असते, ती क्लेशकारक वेदना मात्र निघून गेलेली असते. किंबहुना त्या वेदनेला एक नवा अर्थ मिळालेला असतो. आणि मित्रांनो, जेव्हा वेदनेला अर्थ मिळतो, वेदनेचं प्रयोजन समजतं, तेव्हा वेदना राहत नाही, तर ते एक आभाराचं स्तोत्र बनून जातं, जे आपण आयुष्यभर आपल्या त्या प्रियकरासाठी गाऊ शकतो. वैयक्तिक प्रार्थनेतून आपल्या प्रभूशी जे एक वैयक्तिक नातं निर्माण होतं, ते म्हणजेच त्या वेलाशी त्या फाट्याचं जडून जाणं. आणि जेव्हा फाटा वेलामध्ये जडून जातो, जडून राहतो, तेव्हा विपुल जीवनरस मिळवतो आणि फुलांनी आणि फळांनी बहरून जातो आणि त्याद्वारे आपल्या स्वर्गीय पित्याचा गौरव होतो. आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाचं तेच तर सार्थक आहे. आपल्या या येत्या पेंटेकॉस्टच्या दिवशी आपल्यावर कृपेच्या त्या जलधारांचा विपुल वर्षाव होऊन वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण सर्वजण उत्तरोत्तर वाढत जाऊ, ही प्रार्थना. आमेन.
प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आभारी सौ हेलन डिसिल्वा, आपल्या वैयक्तिक अनुभवाद्वारे वैयक्तिक प्रार्थनेविषयी आपण ओघवत्या भाषेत भावपूर्ण निरूपण केले. धन्यवाद. प्रिय बंधू भगिनींनो, आता वेळ आहे साक्ष ऐकण्याची. आपणासमोर येत आहेत सौ मारिया लोपिस. मारिया ह्या गिरीज प्रार्थना संघाच्या सभासद असून त्या एक शिक्षिका आहेत. चला तर आपण त्यांची साक्ष ऐकूया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. मी मरिया कॅल्विन लोपेस, राहणार गिरीज वसई. माझा जन्म एका अत्यंत धार्मिक व देवभिरू कुटुंबात झाला. माझे डॅडी म्हणजे स्वर्गवासी अगस्टिन अंद्रात आणि मम्मी रोजमेरी अंद्रात. माझे डॅडी हे कडक शिस्तीचे भोगते होते, तर मम्मी अगदी शांत व सुस्वभावी. त्यामुळे आम्हा सर्व भावंडांवर त्यांनी खूपच चांगले संस्कार केले. दररोज पवित्र मिस्सा ऐकणे, सकाळी व संध्याकाळी रोजरी करणे, दैवी दयेची प्रार्थना, बायबल वाचन, वैयक्तिक प्रार्थना ह्या गोष्टी आम्हा सर्वांच्या अंगवळणी पाडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे डॅडी म्हणजे जिवंत बायबल होते, कारण ते रात्रंदिवस बायबलची पारायणे करीत. त्यामुळे पुष्कळची वचने त्यांना तोंडपाठ येत असत. कधीकधी एखादी व्यक्ती किंवा धर्मगुरू प्रवचन देत असतील, त्यावेळी त्या प्रसंगाला अनुरूप असे अचूक ते संदर्भासहित वचन देत असत. विशेष म्हणजे वसईत 1978 साली जेव्हा कॅरिझमॅटिक प्रेयर सुरू झाली, तेव्हापासून फाउंडर मेंबर म्हणून ते साक्षी होते. आणि त्यांच्यामुळे आम्हा सर्व भावंडांना बायबलची व प्रेयरची गोडी लागली. हे सांगायला मला फार अभिमान वाटतो की त्या सर्व शक्तिमान परमेश्वराने व त्याच्या पवित्र आत्म्याने मला व माझ्या कुटुंबियांना त्याच्या पंखाखाली सुरक्षित ठेवले आहे. म्हणून मी त्याला मनापासून धन्यवाद देते. आजही मी, माझे पती केल्विन लोपिस, माझी दोन्ही मुलं बेथेल व बेन्हर नित्य नियमाने बायबल वाचन, 3 वेळा रोजरीची प्रार्थना, 3 वेळा दैवी दयेचा नव्हेना, सर्व रिट्रीट्स आणि वैयक्तिक प्रार्थना व पवित्र मिस्सा हे आम्ही कधी चुकवत नसतो. परमेश्वराने मला, माझ्या पतीला व माझ्या लहान मुलांना मोठ्या आणि छोट्या संकटातून नेहमीच वाचवलं आहे. बेन्हर माझा मुलगा छोटा असताना, तो व मी झोपलेले असताना एक विषारी साप आमच्या अंथरुणात सापडला, पण आम्ही दोघेही त्या प्रसंगामधून सही सलामत वाचलो. स्तोत्र 91 मध्ये म्हटल्याप्रमाणे परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग म्हटले आहे व तोच आमचा आधार. मी व माझी मुले शाळेत ये जा करत असताना व माझे पती शेतात आणि इतर ठिकाणी काम करत असताना तोच आमची काळजी वाहतो. त्या रक्षणकर्त्याला कोटी कोटी धन्यवाद. माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमुळे माझ्या कुटुंबावर प्रभूचा विपुल आशीर्वाद आला आहे. माझी प्रार्थना आता नुसती प्रार्थना राहिली नाही, तर ती प्रभूशी संवाद बनली आहे. माझ्या कुटुंबातील सर्वांना देवाचा चांगला अनुभव आला आहे. माझ्या बेन्हरमध्ये तर माझ्या डॅडींसारखीच देवाविषयी ओढ दिसून येते. तो दररोज न चुकता बायबल रायटिंग प्रॅक्टिस करीत असतो. अलीकडेच 2 मे 2021 अगदी पहाटेला बेन्हरला ताप चढला. मी देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना केली व तूप घेऊन त्याच्या डोक्यावर, त्याच्या कपाळावर व त्याच्या दोन्ही हाताच्या
पायांवर व हातांवर पवित्र क्रूसाची खूण काढली व मी तशीच प्रार्थना करत देवाला स्तुती देत आभार देत त्याच्या चरणाशी बसले. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, थोड्याच वेळात मी पाहते तर काय की बेन्हरचा ताप पार निघून गेलेला व त्याचे अंग अगदी थंडगार झालेले. ह्या प्रसंगातून माझ्या प्रभूने माझ्या बेन्हरला वाचवले, त्याबद्दल मी त्याला कोटी कोटी धन्यवाद देते. वैयक्तिक प्रार्थनेमुळे मला धैर्य, शांती, आनंद, सहनशीलता व दानशूर वृत्ती प्राप्त झाली आहे. ह्या महामारीच्या काळात तर प्रार्थना व दानधर्म हेच आमचे मोठा आधार बनले आहेत. माझे सासरे 2019च्या काळामध्ये आजारी असल्यामुळे त्यांना थोडे दिवस लीलावती हॉस्पिटल आणि तदनंतर कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. त्यांना हॉस्पिटलमधून घरी येण्याची हुरहुर लागली होती, कारण बराच काळ त्याने हॉस्पिटलमध्ये काढला होता. एके दिवशी मला अशी प्रेरणा झाली की मी एक संपूर्ण दिवस त्यांच्या समवेत राहून बायबल वाचन करावे व त्या अनुषंगाने मी एक पूर्ण दिवस त्यांच्या समवेत राहून संपूर्ण दिवस बायबल वाचले. आणि घरी जाताना संध्याकाळी सासऱ्यांना शाश्वती दिली की डॅडी, आज आपण संपूर्ण दिवस बायबल वाचले आहे, उद्या जीजस तुम्हाला घरी परत आणतोय, म्हणजेच तुम्हाला उद्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. आणि मी तशी घरी निघून आली. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अगदी तसेच झाले. दुसऱ्याच दिवशी दुपारी माझे सासरे घरी आले. त्याबद्दल मी देवाला अनेक अनेक धन्यवाद देते. आणखी मला इथे एक प्रसंग नमूद करावायचा वाटतो की 2019च्या काळातच माझ्या पतीच्या मानेवर एक गाठ दिसून आली. मी सर्व काही देवाच्या चरणाशी समर्पण केले व प्रार्थना आणि दानधर्म करत राहिले. व त्या प्रार्थना आणि दानधर्मामुळे माझ्या पतींना आणि माझ्या कुटुंबाला प्रभूने एका फार मोठ्या प्रसंगातून बाहेर काढले. त्याबद्दल मी त्या विधात्याला कोटी कोटी धन्यवाद देते. एक राजे 1714 एलिया संदेष्टाने सारपरच्या विधवेला दिलेला धीर व संदेश तो मला आजही देतोय. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामी होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस, आवे मरिया, हालेलुया. बापाचे, पुत्राचे व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आभारी सौ मारिया लोपिस. आता आपण पेंटेकॉस्टचा नवेना घेणार आहोत व त्यानंतर फादर रॉबिन आपणासाठी आरोग्यदायी प्रार्थना घेतील व साक्रामेंताच्या आशीर्वादाने आजच्या सत्राची सांगता होईल. पवित्र आत्म्याठाई नवीना प्रार्थना. हे माझ्या परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाही. हे तुझ्या दिव्य उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस. आमचा तारणारा येशू ख्रिस्त याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे
सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यावर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानाचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्हासित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमीन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपले हात आपल्या समोर उघडे ठेवून अगदी विश्वासानं आपण प्रभूकडे आता मागणी करूया. पुन्हा एकदा पवित्र आत्म्याला सांगूया, तू आमच्यामध्ये ये आणि प्रभू येशू आमच्यामध्ये तू वस्ती कर. Spirit of the living God,
Praise you, Lord. Thank you, Jesus. Shura Madra, 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 Shura Madra. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्या समोर हजर आहे. प्रभू येशू स्वतः रात्रंरात्र प्रार्थनेमध्ये घालवत असे. आपल्या देवपित्याबरोबर ती त्याची वैयक्तिक प्रार्थना असे. तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर हजर आहे. या क्षणी आपण आपल्या समस्या, आपले प्रश्न त्याच्या चरणाशी ठेवूया. आपणापैकी जे आजारी आहेत, प्रभूनं त्यांना स्पर्श करावा. या क्षणी जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ICUमध्ये असतील, ऑक्सिजन नसल्यामुळं ज्यांना त्रास होत असेल, जे विविध इतर प्रकारच्या आजारांना आजारी असतील, त्यांच्यासाठी आपण आता विशेष प्रार्थना करूया. पवित्र आत्मा त्यांच्यावर आलेला आहे. ह्या क्षणी प्रभू त्यांना स्पर्श करत आहे. आपल्याला देखील प्रभू स्पर्श करत आहे. तो स्पर्श आपण अनुभवूया. आपलं हृदय त्याच्या प्रेमानं तो भरत आहे. आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रेमाची ऊब निर्माण करत आहे. ह्या क्षणी आपण त्याच्या सानिध्यात आहोत. प्रभू प्रेमळ नजरेनं आपल्याकडे पाहत आहे. आपल्याला व्यंग्यत घेत आहे आणि म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, चिंता करू नकोस. ह्या क्षणी प्रभू अनेकांना स्पर्श करत आहे. त्याचा आरोग्याचा स्पर्श अनेकांना होत आहे. हा अनुभव तुम्ही घ्या. साक्रामेंतातील प्रभू येशू आपल्याला बरं करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Father. अनेक बंधनातून प्रभू आपल्याला ह्या क्षणी मुक्त करत आहे. विशेषतः भीतीच्या, मरणाच्या भीतीच्या बंधनातून अनेकांना प्रभू या क्षणी मुक्त करत आहे. थँक यू, जीसस. त्याच्याशी आपलं एक वैयक्तिक नातं या क्षणी तयार होत आहे. प्रभू आपला अतिशय जवळचा मित्र, आपला सखा, आपण कल्पनाही करू शकत नाही इतका तो आपल्या जवळ आहे. तो प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तुला सोडविले आहे, तू घाबरू नकोस. तू नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून जाशील, ज्वाला तुला पोळणार नाहीत. या क्षणी आपण या भयग्रस्त वातावरणातून जात आहोत, परंतु प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तुझा हात धरलेला आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. शिवरामद्र शरमद्र शरम. आपले हात आपल्या समोर ठेवूया आणि प्रभूला शरण जाऊया. थँक्यू जीसस. माझं जीवन मी तुला अर्पण करत आहे. माझ्या जीवनाचा ताबा घे. मला सहाय्य कर. माझी भीती घालवून टाक. माझ्या कुटुंबियांची, मित्रांची, मैत्रिणींची भीती घालवून टाक.
तुझ्या प्रेमाचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येऊ दे. हालेलुया, 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 हालेलुया. शोरमद्र 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 शोरमद्र. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Jesus. Worship you, glorify your name, Jesus. आता आपण साक्रमेंतातील येशूचा आशीर्वाद घेऊया. जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. प्रभु यीशु मसीह में सदा.